जिच्या हातात कष्टाची फोड आणि डोळ्यामध्ये क्रांतीची धमक आहे, निसर्गाला माय मानणारी माझी आदिवासी स्त्री जगाचं रूप आहे. ना झुकली कधी अन्यायापुढे, ना हरली संकटाच्या वादळात. ना झुकली कधी अन्यायापुढे, ना हरली संकटाच्या वादळात. झाशीच्या राणीसारखे शौर्य तिच्या एका एका हातात, एका एका हातात. अन्यायाच्या अंधाराला भेदून ज्ञानाचा सूर्य उगवणारे आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर आदरणीय अध्यक्ष आणि माझे उज्ज्वल भारताचे भावी शिलेदारांनो, तुम्हा सर्वांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 9 ऑगस्ट, आजचा दिवस केवळ सण नाही तर निसर्गाचे रक्षण करणाऱ्या आणि जगाला जगण्याची खरी संस्कृती शिकवणाऱ्या आपल्या आदिवासी समाजाचा संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा दिवस आहे. या ऐतिहासिक प्रसंगी मी माझ्या आदिवासी महिलांबद्दल, शौर्यावर, त्यागावर आणि कर्तृत्वावर माझे विचार मांडणार आहे. आज संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग, पर्यावरण यावर मोठ्या मोठ्या परिषदामध्ये चर्चा करते. ज्या निसर्गाला वाचवण्यासाठी जग आज धडपडते, ज्या निसर्गाला वाचवण्यासाठी जग आज धडपडते, त्याला हजारो वर्षापासून लेकासारखी जपणारी पहिली व्यक्ती जर कोण असेल तर ती माझी आदिवासी माय आहे, आदिवासी माय आहे. पहाटेच्या काळोख्यापासून ते रात्रीच्या उशिरापर्यंत, पहाटेच्या काळोख्यापासून ते रात्रीच्या उशिरापर्यंत पाठीवर बाट, डोक्यावर लाकडाची मोळी, हातात कोयता आणि पायात चप्पल नसताना डोंगर दरीमधून वाट काढणारी आदिवासी माय खऱ्या अर्थाने शक्तीचे आणि जिद्दीचे जिवंत रूप आहे. इतिहास साक्षी आहे मित्रांनो, इतिहास साक्षी आहे मित्रांनो. जेव्हा परकीय आणि इंग्रजांनी आपल्या जल जंगल जमिनीवर डोळा टाकण्याचा प्रयत्न केला, तेव्हा फक्त पुरुषच नाही तर महिला सुद्धा हातामध्ये कुऱ्हाडी आणि धनुष्यबाण घेऊन रणगाण्यात उतरल्या. वीरांगना दुर्गावती यांनी आपल्या मातृभूमीसाठी आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी प्राणाची आहुती दिली, पण इंग्रजांची गुलामगिरी जिने कधीच स्वीकारली नाही. आजच्या आदिवासी महिला केवळ जंगलापुरता महिला राहिलेल्या नाही. ओडिशात एका लहानशा आदिवासी पाड्यात प्रवास सुरू करून ते भारताचे सर्वोच्च राष्ट्रपती पदावर विराजमान झालेल्या आदरणीय द्रौपदी मुर्मूजी या खऱ्या अर्थाने नारी शक्तीचे जागत्या उदाहरण आहे. या पावन प्रसंगी मी माझ्या सर्व तरुण मित्रांना आणि समाजाला आवाहन करतो, आपल्या घरातील प्रत्येक मुलीला शिक्षणाचे कवाडे उघडे करून द्या, तिला तिचे पंख पसरू द्या. कारण की जेव्हा एक मुलगी शिकते तेव्हा संपूर्ण कुटुंब, समाज आणि देश प्रगतीच्या शिखरावर पोहोचतो. शेवटी एवढं म्हणे, निसर्गाची माय आमची, संघर्षाची मशाल, निसर्गाची माय आमची, संघर्षाची मशाल. शिक्षण घेऊन घडवू आता आजचा भाविका, आजचा भाविका. जय जोहार, जय आदिवासी.